तर रामकृष्ण हरी मंडळी, मी आप्पा. कसा वाटला तुम्हाला माझा एक नवीन धप्पा? तर आज मी निघालोय अथक परिश्रम करून पुण्याला, कारण पुण्याला मला जायचं आहे. अभी मजा आएगा ना भिडो. तर आम्हाला सोडायला आमचा पोराचा दोस्त आला, माझ्या पोराचा दोस्त यो वैब्या. यो त्याच्याबरोबर बोंबले तिंडा असतो कायम. आले बघा ही. तर त्याला म्हणलं ताटशिरी बॅग घे. म्हाताऱ्या माणसाला बॅग उचलायला लावत होता, भांडुगोळा कुठला. म्हणलं परत जाताना माझं मी घेतो म्हणलं. तर आलोय मी आता सध्या आहे किर्लोस्कर वाडीच्या स्टेशनवर. आणि आता आपली कोयना एक्सप्रेस येईल. तर पोराने एसी तिकीट बुक करून दिलं हो, कारण मागल्या वेळेला हाल झालं माझं उकाड्याचं. तर ह्यावेळी थंडीच्या दिवसात एसीचं बुक करून दिले. काय त्या भांडुगोळाला काय करायचं आता सांगा. मागल्या वेळी उन्हाळा होता, तर ह्यावेळी थंडीतच एसीचं बुक करून दिले. कसं चालायचं सांगा. तर आता बुक केलं म्हटल्यावर कसं नाही म्हणायचं त्याला. तर पार केला यो ब्रिज आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर आलो इकडं. आणि इथनं आम्ही आता ट्रेन आली की जाणार, बसणार. आल्यावर बघूया कसा कसा विषय आहे ट्रेनचा. तर ह्यो सोडा आलाय. ट्रेन आली की ह्यो गायब होईल जरा. तर चालतंय, ट्रेन आल्यानंतर आपण बसूया. जरा दम भरतोय पायऱ्या चढले की. थांबतो जरा. नो गॉड प्लीज नो. तर सध्या इथं प्लॅटफॉर्मवर पोचल्याच आमच्या पोराचं दोस्त इथं भेटलं. ही बी भांडुगोळी बहुतेक पुण्यालाच निघालं या. आणि कसं आहे बघा की, बूट बीट घालून सूट बीट घालून निघालाय. अरे मी आल्यावर लाज लावी पैसा बर्बाद बहन. अरे असं लाजत असतं विकावा. तर मागणं सूर्याचा प्रकाश पडतोय का तुमच्या डोळ्यावर, तेवढा पडलाच पाहिजे. जरा डोळे शिकून घ्या तुमचं. काय म्हणा वाईब्या? बरोबर आहे. आणि ह्यो आहे बघा, ह्यो तेजस पाटोळे आमच्या पोराचा दोस्त आहे. ही बी पुण्यालाच निघाले आणि मी बी पुण्यालाच निघालोय. काय एसीचं तिकीट आहे का तुझं? ह्याचं बी एसीतलं तिकीट आहे. दोघ जण संकट बसू, बघू येऊ आला तर. नाहीतर याची सीट वेगळी असायची कुठली तर. तर कोयना एक्सप्रेस इथेच येत्या काय? इथंच येत्या 100%. यानं दिलेल्या माहितीनुसार आम्ही आता बघतो जरा रेल्वेला बसतो. निघालाच का रे वैभव? टाटा बाय बाय. शिस्तात जा रे बाबा. आय एम सॉरी बाबू. तर चालतंय, रेल्वे आता आल्यानंतर आपण पुढचा कार्यक्रम करूया. त्याच्यावर कर पुढला प्रवास आपण जा. नेक्स्ट टाइम ह्याच्यावर जायचं 100%. सांगून जरा फोन बिन करत जा की आमच्या पोराला. आप्पा येणार आहे नाही येणार आहे कळते का नाही जरा. हा तर चालतंय, रेल्वे येईल आता. येऊ चेहरा भेटला इथं. जाता जाता सोय तर झाली आपली प्रवासाची, मज्जा मारत. चालतंय, येतो तर रेल्वेची वाट बघतो का इथं रेल्वे बघतो. तर बाबानो, रेल्वे आलेली आहे. आणि बघा तिकडे दिसते का? बघा ती या पिवळ्या पट्ट्याच्या मागं थांबायचं रे पोरा. मागं सर, या पिवळ्या पट्ट्याच्या मागं थांबायचं. कारण रेल्वे येणार जाणार एखादा मोबाईल ओढून येते ती. मला पोरांना इंस्ट्रक्शन दिलं या, काय ती असेल ती इंट्रोडक्शन काय इंस्ट्रक्शन यांनी पण सांगितलंय. मोबाईल ढापते ती, जरा दमादमान जावा, शिस्तात जावा म्हणून. तर पिशवीत आपल्या सामान बिमान गच घेतलंय. लय नाही घेतलं, हाताला त्रास होतोय माझ्या लय. कोयना एक्सप्रेसचं आगमन इथं झालंय. आणि थोड्याच वेळात आपण आपल्या कोच मध्ये जाऊन बसूया. बघूया माझा सीवन कुठे येतोय रे? मागे येतोय काय? पळायला लागते का मला आता? तर सीवन कुठे येतोय बघूया. आली बाबा, रेल्वे आली. तर सीवन हा आपला एसीचा कोच आहे वाटतं. चला जाऊया. सीवन कुठे येतोय? D2. अरे सीवन आहे का ह्यो? D1 S1 S2. अरे C1 काय पाक मागे येतोय काय? तर चला, आपल्याला आपलं स्पीड वाढवलं पाहिजे. C1 कुठं थांबतोय बघूया. C1 आहे आपला G1. चाल. आईला पळायला लागलं वाटतं मला बी. हा C1 दिसतोय का कुठं? A1 आहे. पळा. कुठं आहे माग? हा तर फायनली आमचा B1 आहे रे. हो B2 आहे. B2 झाला आहे काय? भाग मिल्का भाग चाललंय आमचं C1. तर C1 चला दादा येऊ का? C1 मध्ये जातो. चल रे भावा. हो, माझी सीट नंबर किती मला बघितलं पाहिजे आता. C1 मध्ये मी पोहोचलोय सध्या. आणि इंडो शीट आहे माझी. किती नंबरच्या बघतो. तर 56 नंबरची शीट आहे माझी. 56 नंबर कुठं आहे? 55 56 नंबर इथं शीट आहे माझी. विंडो शीट इथं. ये आपकी है क्या? हाँ मेरी वो है.
तर सध्या पोचलोय. येऊ वर करा ना जरा. तर सध्या अथक परिश्रम आणि खडतर प्रवास करून मी माझ्या विंडो सीटवर माझं आसन ग्रहण केलेलं आहे आणि बाहेरचा नजारा घेऊया. टाटा बाय बाय चिरकुट. तर ती मला सोडायला आलतं कार्यकर्ता. इथंच होता रेल्वे स्टेशनवर गाठ पडलेला. आता जरा माझं सामग्री वगैरे आवरतो, पाणी पितो आणि मग पुढचा विषय आपला चालू करूया. रेल्वे हल्ली आता जाऊया हळूहळू करत पुण्याला पण जाऊया. तर चला टाटा बाय बाय. बाहेरचं दृश्य बघत बसतो जरा. आता रेल्वे चालू झाल्या. टाटा रे बाबा. तर हसत खेळत आमचा सुखकर प्रवास चालू आहे. कोयना एक्सप्रेस मध्ये चेअर सीटर बुक करून दिला पोरांना आज. तर निघालो आता पुण्याला. कराड मागं सुटला आत्ताच जस्टच आणि चाललंय आपलं हळूहळू करत जायचं. बाहेरचं वातावरण बी जरा भारी वाटतंय. आताच तुम्ही बघितलं असेल कसं वातावरण आहे. एकदम टकाटक वातावरण आहे. आणि थोड्या वेळानं अन्नग्रहणाचा कार्यक्रम आपण करायचा थोड्या वेळानं, कारण 12 वाजायच्या आता जेवण जायचं नाही मला जास्त. त्याच्या अगोदर मी जेवू शकत नाही. सॉरी. I am sorry, Babu. तर बाबांनो, सध्या भोजन ग्रहण करण्याचा कार्यक्रम माझा चालू झालेला आहे. घरातल्यांनी दिलेल्या स्वस्त मजबूत टिकाऊ चपात्या आणि ह्याच्यावर काहीतरी तिने महाबळेश्वरानं बांडगुळानं काहीतरी आणलेलं ते लावून दिलं या. स्वीट आहे एकदम. तर ह्यो कार्यक्रम माझा चालू झाला आता आणि 12 वाजून गेले त्या तरी बी रेल्वे आत्ता कुठल्या तर स्टेशनवर आले. ह्या कुठलं स्टेशन आहे जरा बघतो मग सांगतो. कुठलं का असं ना, माझा कार्यक्रम चालू करतो जरा. तर सध्या भोजन ग्रहण केल्यावर जरा जॉब काढायची म्हणतोय एक. रेल्वेला लई टाइम लागणार असं वाटायला लागलंय मला. आणि कोच काय भरगच्च भरलाय. कायम आम्ही असल्या कोचनं मी तर पहिल्यांदा प्रवास करायला लागलोय. आमचं कार्यकर्ता करत असला तर मला काय माहित नाही त्याचा विषय एवढा. आणि पाण्याची बाटली काल रात्री कार्यकर्ता आमचा खरेदी करून आलाय. ओल्ड मंगगत खांबा दिसतोय सेम टू सेम. कसा आहे समझ रहे हो आप? समझ रहे हो? तर सध्या जरा माझ्या बंडीवर जाम सांडलेलं ते जाम मी स्वच्छ करून आलो जरा. काही परत ना मुंगळ्या बिंगळ्या लागलं तर इथं तेवढा विषय होतो म्हणून जरा म्हटलं ती जाम बिम लागलेलं धुवून काढावं, स्वच्छ करावं जरा. नमस्कार, एक्सक्यूज मी जरा सीटवर घेताना. तर झाले भोजन ग्रहणाचा कार्यक्रम माझा झालाय आणि जरा सध्या एक चिल्ड वॉटर पितो जरा. काल पोरानं खरेदी केल्या नवीन बाटली आणि यो कुंभा दिला पाणी प्याला. तर पाणी पितो आणि एक स्वच्छ सुंदर मजबूत टिकाऊ अशी जॉब काढतो. पुण्यात लवकरच पोहोचला असं वाटतंय पण ट्रेन लय स्लो चालायला लागल्या. असं काही जाम जोरात स्पीड गेन झालाय बांडगुळ ड्रायव्हर. त्याला सांगितलं पाहिजे 100-120 स्पीड पकड गाडीला, तेव्हा कुठं लवकर पोहोचल. आमचं पुढचं कार्यक्रम डिले होईना ते म्हणजे बरं. ह्याच्या आईला वंदे भारतचं तिकीट मिळालं नाही र, नाहीतर धावून असते एकेकाला. तर टाटा बाय बाय. जरा जॉब घेतो. रातभर जॉब झाली नाही माझी. जरा एक डुलकं काढतो चांगला स्वच्छ मजबूत टिकाव असा. टाटा बाय बाय. सध्या फायनली अथक परिश्रम आणि खडतर प्रवास करून पोचलेलो आहे मी पुण्यामध्ये. आता जाऊन हॉटेलवर जायचं आहे. पोरानं बुक केलं त्या हॉटेलवर जायचं. सगळं आवरून जरा बाहेर फिरायचं पुणे. रातच्या रात कार्यक्रम आपला संध्याकाळी. तर तो संध्याकाळचा कार्यक्रम आपण पार पाडूया. कसा कसा विषय होतो तो दावतो संध्याकाळी तुम्हाला. तर चला. भरमसाठ गर्दी झाली की तुम्ही गर्दीचा तुटवडा नाही हो कुठं काय बोलायचं आता. हा ओ कुठं ऐसा वैसा हो जात आहे. चला चला काकी चला, सुट्टी देऊ नका.
शिस्ता जाऊ दे, गडबड करू नका, हो दे निवांत. चला, नाद करते काय, यावंच लागते पुण्याला. तर माझं पहिलं पाऊल पुण्यामध्ये पडलेलं आहे अशा पद्धतीनं. आणि मी आता निघालोय पुढच्या बघलेला. तर सध्या मी पोहोचलेलो आहे इथं पुण्यात, जंक्शन वर आहे सध्या पुण्यातल्या. आणि आमच्या पोराचा भांडुगळा दोस्त तो पुढे भेटतोय का बघूया. त्याची गाठी भेट घेऊन आपण गायब होऊया, आपल्या आपल्या हॉटेलवर जाऊन थांबूया. तर पिशवी वगैरे सगळ्या हातात घेतलेला आहे सध्या आपला विषय गंभीर चालू आहे. तर पब्लिक वगैरे गच्चा इकडे सुट्टी नाही त्यांचा, तो तेवढा नाही पब्लिकचा. आता त्या पोराला ओळखतो नाही तर सर आपलं मी जातो. पोहोचलोय फायनली, पुण्यात पोहोचलोय. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा पोरांनो. आणि लाईक करून टाका. आणि हाईप म्हणून एक नवीन ऑप्शन आलाय, तो हाईप म्हणून ऑप्शन पण दाबा. तेवढंच व्हिडिओला माझ्या जरा ग्रोथ पडेल चांगली. तर आता मी निघालोय मेट्रो स्टेशन कडे. टाटा बाय बाय. पुढला ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल लवकरात लवकर. तर चला जातो.